बाळूमामांच्या नावाने चांगभलं. 27 महिने आईच्या पोटात राहिल्यानंतर जन्म झालेला रेंदाळचा बाळू पुजारी. भाग 2. बाळूमामांना दिलेल्या वचनाप्रमाणे गावाकडील सर्व व्यवस्था लावून विठू पुजारी व त्याचा भाऊ सहकुटुंब आदमापुरास आले. ते आले त्या दिवशी मामांकडून मागितलेल्या 8 दिवसाच्या सवडीतील तो 8वा दिवस होता. विठू पुजारीला इतर मंडळीसह मागितलेल्या सवडीत आलेले पाहून मामांना फार समाधान वाटले. विठू पुजारी व त्याचा भाऊ हे दोघेही मामांच्या सेवेत रुजू झाले. ते मामांची बकरी चारवू लागले. त्या दोघांच्या स्त्रिया मुक्कामाच्या जागी स्वयंपाक करणे, जेवण वाढणे, भांडी उजळणे, पिठामिठाची जुळणी करणे वगैरे पाहू लागल्या. तसेच त्या दुपारच्या निवांतवेळी कोकरांना राखण्याचे काम करू लागल्या. यादरम्यान मायववाच्या पोटातील गर्भाचे अमावास्या, पौर्णिमा व इतर दिवशीचे वाढणे व कमी होणे चालूच होते. अशा प्रकारे काळ आपल्या गतीने मार्गक्रमण करीत होता. यातच अनेक महिने कसे निघून गेले हे कळलेच नाही. मृग नक्षत्राच्या मोसमानुसार मामांचे कर्नाटकात जाण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे सर्व गोतावळ्यासह बकरी रस्त्याला लागली. काही दिवसांचा प्रवास होऊन ते जमखंडी भागात पोहोचले आणि तेथे त्यांचा तळ पडला. त्यांच्यासोबत इतर धनगर मंडळी देखील बकरी घेऊन आले होते. नागपंचमीचा सण नुकताच होऊन गेला. अजूनही मामांचा तळ जमखंडी भागातच होता. एके दिवशी मामा धनगर मंडळीसह बकरी चारवण्यासाठी गेले होते. इकडे मुक्कामाच्या ठिकाणी दुपारच्या निवांत समी मायव्वा कोकरांना राखत बसली होती. दुपारच्या वेळी भयाण शांतता होती. आदमासे 1 वाजले असतील तोच अचानक मामा तेथे प्रकट झाले. मामांना अचानक समोर प्रकट झाल्याचे पाहून मायव्वाला तर आश्चर्याचा धक्काच बसला. मामांनी हातातील काठीचे टोक हनुवटीला लावलेले होते आणि ते आकाशाकडे पाहत होते. आकाशाकडे पाहत असतानाच त्यांनी एक चुटकी वाजवली आणि ते मायव्वाकडे वळून म्हणाले, "माई, तुझं गर्वारपण संपल बघ." असे म्हणतच मामा अचानक तिथून अदृश्य झाले. मायव्वाने सगळीकडे निरखून पाहिले पण तिला मामा कोठेच दिसले नाहीत. हा मामांकडून मायव्वाला झालेला साक्षात्कार होता. मामांचा तळ होता तेथून जवळच जमखंडीचा डोंगर होता. गणेशोत्सव येईपर्यंत त्या भागात 3 आठवडे मामांची बकरी होती. गणेशोत्सवानंतर तेथील कुरणातील चारा संपत आला तेव्हा मामांनी आपली बकरी अक्कोळ निपाणी भागात माघारी नेण्याचे ठरविले. त्यानुसार परतीची वाटचाल सुरू झाली. काही दिवसातच बकरी अक्कोळच्या माळाला आली. त्यावेळी मायव्वाला गर्भधारणा होऊन 27 महिने पूर्ण झाले होते. मामांनी रेंदाळच्या मंडळींना निरोप देण्याचे ठरविले. त्याप्रमाणे त्यांनी त्या मंडळींना बोलवून घेतले आणि आशीर्वादासह त्यांना नारळ व भंडारा दिला. तसेच प्रवासखर्च व घरखर्चासाठी काही रक्कमही त्यांना मामांनी दिली. विठू पुजारी व रेंदाळची इतर मंडळी त्यांच्या कुटुंबियासह मामांचा निरोप घेऊन आपल्या गावी परतली. ही सर्व मंडळी रेंदाळ गावी आल्यानंतर आपापल्या घरी स्थिर झाली. रेंदाळ गावी आल्यानंतर मामांनी दिलेल्या दृष्टांताप्रमाणे विठू पुजारीच्या घरी 05 ऑक्टोबर 1929 रोजी मायव्वा प्रसूत झाली. 27 महिन्यांच्या गर्भधारणेनंतर ही तिची प्रसूती झाली होती. असे जगात हे एकमेव उदाहरण असेल. मामांच्या आशीर्वादाने मायव्वाची सुखरूप प्रसूती होऊन तिला मुलगा झाला होता. संपूर्ण पुजारी कुटुंबीय यामुळे आनंदी विभोर झाले होते. या अनपेक्षित घटनेने सर्व ग्रामस्थही थक्क झाले होते. पुजारी कुटुंबियांनी रूढीप्रमाणे 5व्या दिवशी सटवाईची 5वीची पूजा उरकून घेतली आणि त्यानंतर हे कुटुंब निश्चिंत झाले. मामांच्या नावावरून त्या मुलाचे नाव बाळू ठेवण्यात आले. पुढे हा बाळू पुजारी मामांचा सेवेकरी झाला. विठू पुजायाच्या घरी मुलाच्या जन्मानंतर बरोबर 6व्या दिवशी मामा त्याच्या घरासमोर जाऊन उभे राहिले. मामांनी बाहेरूनच मोठ्याने प्रश्न विचारला, "माई, बाळंत झालीस काय?"
घरातून बाजल्यावरूनच मायव्वाने उत्तर दिले, "व्हय मामा." मामांनी पुढे विचारले, "काय झाले?" मायव्वा म्हणाली, "मुलगा झालाय." "आत या की मामा." मामा म्हणाले, "मला गयाकडे जायचंय. स्वतःची व पोराची काळजी घे पोरी." असे म्हणून मामा तेथून निघून गेले. बोला बोला बाळूमामांच्या नावाने चांगभलं.